नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये 9 महिन्याचा लीप येणार आहे. तर 9 महिन्यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे की काव्या एक छान अशा गोंडस बाळाला जन्म देणार आहे आणि ती खूप खुशसुद्धा असणार आहे. तिने जसं ठरवलं होतं की एक बाई ठरवलं तर काहीही करू शकते, म्हणजे ती स्वतःला सांभाळू शकते, त्याचबरोबर करिअर आणि बाळालाही सांभाळू शकते, हे आता काव्याने सिद्ध करून दाखवलेलं आहे. आता बाळाचं नाव ठेवायचं असतं, बाळाचं बारसं असतं, त्यामुळे घर छान डेकोरेट केलेलं असतं. त्याचबरोबर काव्या आणि नंदिनीने सुद्धा आता छान साडी नेसलेली असते आणि ते छान तयार झालेल्या असतात. जसं की आता जीवाने ठरवलं होतं की काव्या आणि पार्थच्या बाळाचं नाव तो ठेवणार असतो, तर त्याने बाळाचं नाव ठरवलेलं असतं आणि तो खूप छान असं बाळाचं नाव सुद्धा ठेवणार आहे. पण आता सगळा आनंद बघून रम्याला मात्र खूप त्रास होत असतो. रम्याने तिचं लग्न मोडलेलं आहे आणि ती आता पार्थबरोबर लग्न करण्याची पुन्हा एकदा स्वप्न बघत असते. मानिनी आणि विक्रम मात्र खूप खुश झालेले असतात, कारण आता त्यांना काव्याने आणि पार्थने आजी आजोबा केलेलं असतं, त्यामुळे ते खूप खुश असतात. नंदिनी आणि जीवा सुद्धा काव्या आणि पार्थसाठी खूप खुश असतात. त्यांना जरी बाळ नसलं झालं तरी ते पार्थ आणि काव्याच्या बाळामध्येच आपलं बाळ बघत आहेत आणि ते दोघेही त्या बाळाचे आता खूप लाड करणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.